राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू झाल्यानं 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आलाय. त्यामुळे सरकारनं ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. याबाबत 21 मे रोजी राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीनं राज्यव्यापी बंद पुकारलाय. मात्र शालेय सुट्ट्यांमुळे व्यवसायाचा दिवस असल्यानं या बंदमध्ये कोल्हापुरातील रिक्षा संघटना सहभागी होणार नसल्याचं रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलंय. केवळ राज्यव्यापी बंदला पाठिंबा दर्शवत कोल्हापुरातील विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत मध्यवर्ती बसस्थानकासमोर निदर्शनं केली. बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारनं ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यामुळं आमचा रिक्षा व्यवसाय मोडकळीस निघणार असून त्याला आमचा विरोध असल्याचं कोल्हापूर जिल्हा रिक्षा संघटनेचे समन्वयक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं. प्रवाशाचं पण हाल होणार. सगळ्यात जास्त आमच्या रिक्षा व्यवसाय मोडकळीत निघणार. एक तर आता रिक्षा व्यवसाय या परिस्थितीत मोडकळीत निघाला आहे. परत हे सरकार असं धोरण काढाले की रिक्षा धंदा मोडकळीत काढायचा. म्हणजे पूर्वी या सरकारनं टांगा व्यवसाय मोडकळीत काढला, त्या पद्धतीनं हा रिक्षा व्यवसाय तिने मोडकळीत काढायचं या शासनाचं धोरण आहे. रिक्षेवाल्यांच्यासाठी आजपर्यंत सरकारनं कुठल्याही चांगल्या गोष्टी किंवा फायद्याच्या गोष्टी दिलेल्या नाहीत आणि त्यातच ई-बाईक रिक्षा काढून रिक्षा व्यवसाय बंद पाडण्याचं हे शासनाचं धोरण आहे. आणि याचा निषेध आणि ह्याला विरोध म्हणून आम्ही आंदोलन करत आहे. यावेळी चंद्रकांत भोसले, अतुल पोवार, राहुल पोवार, अविनाश दिंडे, नरेंद्र पाटील, अमोल खर्जे यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते.